पेण तालुक्यातील प्रसिद्ध वढाव गावची बहिरी देवाची यात्रा सालाबादप्रमाणे यावर्षी मोठ्या उत्साहात संपन्न झाली। या यात्रेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी मोठ्या संख्येने म्हणजे देवकाठ्यांची स्पर्धा छबिना सोबत शेकडो भक्तगण आपल्या अंगावर काटेरी पेरकुट मारून उत्साहात सामील झाले होते। यावर्षी जत्रा नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात भरली होती। बहिरी देवाच्या लेपाचा महिमा पाहण्यासाठी दूरवरच्या ग्रामस्थांनी हजेरी लावली होती। चैत्र पौर्णिमेच्या एक दिवस अगोदर वढाव गावातील बहिरी देवाची यात्रा भरली जाते। गावच्या मध्यभागी असणाऱ्या बहिरी देवाच्या मंदिरातून दुपारी बरोबर 12 वाजता देवाचा छबिना निघतो। या छबिनासोबत भंडारा उधळत शेकडो लोक ढोल ताशाच्या गजरात काटेरी पेरकुट अंगावर मारण्यात भक्तगण दंग झाले होते। सोबत पारंपरिक गीत गाणाऱ्या हजारो महिला व पुरुष या छबिन्यात सामील झाले होते। वढाव गावातून छबिना मोठे वढाव दीव गावातील नागेश्वर देवाला भेट देऊन गेला। दीव गावात या छबिनेचा मोठ्या उत्साहाने स्वागत झाले। नंतर बहिरी देवाच्या छबिन्यासोबत दीव गावचे ग्रामदैवत श्री नागेश्वराचे छबिना काढण्यात आला। नंतर वाशी मार्गे वढाव गावात प्रवेश केल्यावर शिवनेरी मैदानात देवकाठी उभारण्याच्या शर्यती सुरू झाल्या। एकाच एक सरस उंच देवकाठी स्पर्धा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। सदर स्पर्धा झाल्यावर राधाकृष्ण मंदिरातून छबिना कांबळे आळी तळेआळी मार्गे दत्तगुरू मंदिरातून पुन्हा बहिरी देवाच्या मंदिरात नेण्यात आला। या यात्रेत संपूर्ण दिवस रात्र छोटे मोठे पाळणे, आकर्षक दुकाने, खेळणी, फळे, फुले, हॉटेल, सरबते आदी दुकाने मोठ्या प्रमाणात शिवनेरी मैदानात व परिसरात थाटण्यात आली होती। सर्व भाविक भक्तांचं हार्दिक स्वागत। आपण दरवर्षी वढाव यात्रेत लाईव्ह कव्हरेज करत असतो। हे लाईव्ह कव्हरेज करत असताना सद्यस्थितीत मंदिरात जी देवाची मूर्ती आहे त्या मूर्तीच्या अनुषंगाने आपल्याला वेळोवेळी माहिती दिली जाते व त्या मूर्तीविषयी आपल्याला सखोल सगळी सांगितलं जातं। मात्र खरं तर आज जे मंदिर किंवा जी मूर्ती आपल्याला पाहायला मिळते त्या मूर्तीच्या जागी पहिल्यांदा जी मूर्ती होती ती जी मूर्ती पाहताय ती आपल्या समोर असलेली बहिरी देवाची मूर्ती ही जी बहिरी देवाची मूर्ती आहे ही पूर्ण एका लाकडापासून बनवलेली मूर्ती अशी आहे आणि या मूर्तीचा जो इतिहास आहे तो कित्येक वर्षापूर्वीचा इतिहास आहे। कमीत कमी 10 ते 12 पिढ्यांच्या अगोदरपासून असणारी मूर्ती। त्यानंतर मग जेव्हा या मंदिराचं कौलारू मंदिरात रूपांतर करण्यात आलं त्यावेळेला आता जी मूर्ती आपण बहिरी देवाची पाहताय ती मूर्ती आपल्याला पाहायला मिळते। कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।